नर्मदे यार, या ठिकाणी बघा आज 21 तारीख आहे. 21 तारखेला आपण आहे ना, कुडामेली गाव आहे या ठिकाणावरून आपण यादवजी आहे ना, यादवजी यांच्या इथे आपण आज रात्री विश्रांती घेतलेली. तर आम्ही आजच्या 21 तारखेला आमच्या पुढच्या परिक्रमेची या ठिकाणावरून कुडामेली हे गाव आहे, या ठिकाणावरून आम्ही आजची परिक्रमेची सुरुवात करत आहे. नर्मदे हर, नर्मदे यार. बघा आजच्या 21 तारखेच्या ठिकाणी आजच्या या 21 तारखेच्या दिवशी आहे ना, 7:35 आमचा हा परिक्रमेला सुरुवात झालेली. आज लेट झालं, थंडी आहे थोडी असल्यामुळं आज लेट झालेलं. या ठिकाणावरून आम्ही आहे ना अमरकंटककडे चाललेलो आहे. नर्मदे यार, पुन्हा मौली गाव आहे. या गावावर त्या ठिकाणी आमची रात्रीची विश्राम व्यवस्था होती. त्या ठिकाणावरून नारायणगंज या ठिकाणी आलेलं. नारायणगंज आहे ना, आपल्याला आतमध्ये 2 किलोमीटर आतमध्ये आश्रम आहे. आणि तो आश्रमातून आपण जर रात्रीची विश्राम व्यवस्था किंवा दुपारी जर भोजनासाठी गेले तर 2 किलोमीटर आत जाऊन हा हवे सोडून परत वापस ह्या चौकात आपल्याला यावं लागतं. आणि एक 2-4 किलोमीटर आपल्याला ती रनिंग पडते या ठिकाणी. आणि आपल्याला मंडला ह्या ठिकाणावरून आहे ना 20 ते 25 किलोमीटर अंतर आहे. 25 किलोमीटर या ठिकाणावरून मंडला आहे आपल्याला नारायणगंजपासून. हा जो आहे नारायणगंज इथला चौक आहे, त्या चौकात आपल्याला परत यावं लागतं. हा चौक आहे आणि सरळ आपल्याला हाच रस्ता आहे ना जबलपूरवरून. जर आपल्याला मंडला रोड पकडला, जबलपूर मार्ग हाच रोड आहे आणि हाच रोडने आपल्याला पुढे मंडलापर्यंत जायचं आहे. मंडलापासून आपल्याला अमरकंटक या ठिकाणी जायचं. आणि हा जो आहे मंडला जिल्हा आहे आणि इथं मैली चौराया बोलला जातो या ठिकाणी. नर्मदे यार, या ठिकाणी आपण आहे ना नारायणगंज सोडून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला असा एक रोड लागतो आणि हा जो हायवे आहे आणि हायवेवरतीच आपल्याला या ठिकाणी जय माँ दुर्गा मंदिर आहे. मॅगी बनवतात, मॅगी या ठिकाणी मंडला रोडला आहे. हे बघा संक्रांत में कहाँ रहे, मिला नहीं. लड्डू तो बहुत मिले हमें, इससे थोड़ा तेला आधे कर टाकायच्यात, त्याच्यात टाकायच्यात आहे बस सर बस. थोड़ा दो इसमें, आधा इसमें. उसको बंद करना थोड़ा. बस दो भैया. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना बाबांनी ना एक केळी, द्राक्ष, फरसाण, तिळाचे लाडू, अजून काय आणलंय त्यांनी. अरे बापरे, जिलेबी. क्या बाबा जी बहुत लाए आप महाराज. हे पा जिलेबी. आणि आम्ही रस्त्यावरती आहे. महाराज जी बड़ो कष्ट कर रहा आप ले लो, आपने लिया कष्ट नहीं किया. आणि आम्ही मॅगी बनवलेली. या पा याच्यामध्ये मॅगी आहे. आम्ही अशी एकदम काड्या वगैरे ले लो रे तो बाबा, हम त्या ले साईडला लेंगे सूट आहे बनवलेली. क्योंकि अभी पेट पहले भरा है हमारा केला है. आज तो. जी जी. आपका नाम क्या है? मेरा नाम सुरेश सोनी है. नारायणगंज का रहने वाला हूँ. नारायणगंज के हो? सोनी. सुरेश सोनी है, नारायणगंज के रहने वाले हैं. इतने ना इधर आके है ना हमारे बीच में बोलो नर्मदे यार, नर्मदे यार. तो हमारे है ना बीच में 2-3 किलोमीटर अंदर आके हमारे को है ना सबको है ना इतना एक द्राक्ष लाया, केली लाया, फरसान लाया, जिलेबी लाया, तिल के लड्डू लाया. मंडला हाईवे पर बैठे हुए हैं. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपण नारायणगंजवरून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना
नारायणगंजपासून आपण जर पुढे आलो, नारायणगंजमध्ये आहे ना आश्रम आहे, आश्रमापासून एक 2 किलोमीटर नारायणगंज आतमध्ये हा 30 नंबर हायवे आहे. या हायवेवरून आपण चालत असताना आपल्याला आहे ना एक चढाई लागते. ती संपूर्ण चढाई चढून आल्याच्यानंतर थोडं पुढं आला का उतार लागतो. उतार आल्याच्यानंतर संपूर्ण उतार आहे. उतारावरतीच आपल्याला आहे ना उतार नारायणगंजपासून कमीत कमी एक जर आपण पाहिलं तर एक 4 किलोमीटर अंतर आहे नारायणगंजपासून. ते अंतर आहे तिथे आपल्याला एक घाट आहे. हा जो पहिला घाट लागतो आपल्याला मंडला रोडचा हा पहिला घाट आहे. हाच तो पहिला घाट मंडला रोडला आपल्याला हा नर्मदा कल्पेश्वर घाट हा जो पहिला घाट आहे कल्पेश्वर घाट आहे. आपण ह्या घाटावरती पहिलाच घाट आहे हा. ह्या घाटावरती इथून आपल्याला नर्मदाचं दर्शन होतं आहे. या ठिकाणावरून या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे हा जो घाट आहे ह्या घाटावरून आपण पुढे जातो आहे. हा नर्मदाचा आहे हा घाट आहे. या घाटावरती आपण या ठिकाणी नर्मदेहार हे 30 नंबर हायवे सोडून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला गेट लागतं. एक नर्मदा कुंभेश्वर घाट आहे आणि त्या कुंभेश्वर घाटाच्या आहे ना आपल्याला आहे ना हा नर्मदाचं पहिलं दर्शन कुंभेश्वर घाट या ठिकाणी होणार आहे. नर्मदेहार या ठिकाणी बघा आम्ही कुंभेश्वर महादेवाचे आहे ना दर्शन घेऊन नर्मदा घाट आहे हा कुंभेघाट या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे. आणि मंडला रोड हायवे सोडून आतमध्ये ना 1 किलोमीटर अंतरावरती आहे बरोबर 1 ते 21 आणि तिथून आपल्याला चिरी या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी जायचं आहे नर्मदा परिक्रमा मार्गे. आणि थोडासा की ना आपल्याला किनारा लागणार आहे, परत रोड लागणार आहे बाय रोड या ठिकाणी. आणि आपण एक दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. एक बाय रोडला किनारा थोडा पकडून बाय रोडला जाणार नर्मदेहार या ठिकाणी आपण ना कुंभेश्वर महादेवांकडे आल्याच्या नंतर आपल्याला ना नर्मदा मैयाचं जे पहिलं दर्शन आहे 2 दिवसाच्या नंतरचं जे आपल्याला आहे ना एक आपण आहे ना कुंभेश्वर महादेवाचं पहिलं दर्शन या ठिकाणी आपण घेतो ते नर्मदेहार या ठिकाणी बघू शकता आपण कुंभेश्वर धाम आहे. हा धामावरती आलेलं आहे कुंभेश्वर घाट आहे. या घाटावरती कुंभा या ठिकाणी आहे. ह्या घाटावरती हा घाट आहे. या ठिकाणी आम्ही आता हा कुंभेश्वर घाट आहे. या ठिकाणी बघा हे पक्षी परत इथेचे हे 4 महिने असतात. नर्मदेहार या ठिकाणी बघा एक खाना घाट आहे ना त्या घाटावरती आणि हे जे पक्षी समोर दिसतात हे 4 महिन्यासाठी आपल्याकडे असतात, परत ते जातात या ठिकाणावर. नर्मदेहार या ठिकाणी बघा कुंभेश्वर महादेव आपल्याला नमामि देवी नर्मदे हा जो घाट आहे या घाटावरती आपण या ठिकाणी ओम नमः शिवाय 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 यार माँ दे यार माँ या ठिकाणी नर्मदा माचं दर्शन घेऊ. याच घाटावरती आहे ना हनुमानांचं जय श्रीराम हनुमानांची पण आहे ना घाटावरती नर्मदेहार हा जो आम्हाला आहे ना मंडला रोडला पहिला जो घाट लागला ना हवेवरून आतमध्ये आलेला कुंभा घाट लागला ना कुंभ घाटच्या नंतर आम्ही जे दर्शन घेऊन घाटाचे आहे ना पुढं आल्याच्या नंतर आम्हाला असा मार्ग लागतो. हा मार्ग बरोबर आहे ना
आपल्या मैयाचं जे बॅक वॉटर आहे ना त्याच्या बाजूने आम्ही चाललेलो आहे. तर आम्हाला चेरी लागेल. चेरीच्या इथे बॅक वॉटर आहे आणि मंडलापासून आहे ना, मंडलाला एकदा गेलो ना मग आम्हाला पूर्ण मैयाच्या किनाऱ्याने जायला मिळेल. आता सध्या आम्ही जरा हा मैयाच्या आहे ना थोडं बाजूने, प्रत्येक वेळेस आम्हाला आमचं आहे ना दर्शन होत चालतं मैयाचं. या ठिकाणावरून एक मैया आम्हाला 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत भेटणार या ठिकाणी. या हे मैयाच्या बॅक वॉटर आहे. आम्ही असं या रोडने चाललेलं आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना चेरी, नर्मदे चेरी आणि लालीपूर या गावापासून पुढे आल्याच्या नंतर इथे रोडची साफसफाई करतात हे लोक. दादा गुरु येणार आणि हे पाठीमागे असे या ठिकाणावरून सर्व नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता. आपण आहे ना कुंभवरून कुंभा घाटवरून पुढे आल्याच्या नंतर आहे ना चेरीवरून तसं पुढे आल्याच्या नंतर लालीपूर लागले. लालीपूरवरून आहे ना पुढे आले जंगल जंगल आहे. आता चेरीवरून लालीपूर हा रोड आहे. ह्या रोडने आम्ही आहे ना, मला आता हायवे लागणार आहे, मंडला रोड लागणार आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आपण पहा हे जंगल रोड आहे. ह्या जंगलामधून आहे ना जो मंडला रोड आहे आपला, हा आपल्याला आपण लालीपुरी गाव आहे पुढे एक, त्या गावामध्ये आपण आता चेरी सोडून पुढे आलेलो आहे लालीपुरी या ठिकाणी. आणि हा बावले नर्मदा मैया या ठिकाणी आम्ही बघा मंडला रोडला आम्हाला 2 दिवस नाही भेटले. यावेळेस आपण ना रिछाईवरून पुढे आल्याच्या नंतर आपण जो जुना मार्ग आहे, सगळ्यात जुना मार्ग आहे ना हा मार्ग आहे. ह्या मार्गावरती मी चाललेलो आहे या ठिकाणावरून. या ठिकाणी आहे ना तर सध्या तर कोणच नाही, एक फक्त आपली एक म्हैस आहे आणि ती पण सरते आणि माझ्या समोर आणि पाठी पण कोणच नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि हे नर्मदा मैयाचं एक माझी मैया माझ्या संगे आहे. आणि एक छोट्या मोठ्या गाड्या येत राहतात या ठिकाणी. मोठ्या गाड्या नाही, छोट्या गाड्या येत राहतात. कारण जाण्यासारखा रोड नाही आहे. थोडासा रोड खड्डे असल्यामुळं थोडंसं गाड्यांचं आहे ना इकडे प्रमाण कमी. खड्ड्याचं भरपूर प्रमाण आहे रोडवरती. ह्या ठिकाणी असे खड्डे पडलेले आहेत. चालण्यासाठी थोडंसं अडथळा निर्माण होते चालायला पण मैया संगे आहे. मैया साथ असल्याच्यानंतर चालायला पण काय एक आनंदच येतो या ठिकाणी. थोडा चालायला आनंद येतो मैया संगे असल्यानंतर. आज भरपूर आम्हाला एक आजच्या तारखेनुसार जर पाहिलं तर आमचा 81 दिवस आहे, 81वा. आणि 81व्या दिवशी आम्ही पहिल्या घाटाचं ज्या मंडला रोडच्या अमरकंटक रोडला येत होतो कुंभघाट, त्याचं दर्शन घेतले. आणि ज्या जंगलामध्ये चेरी आणि कुंभा आणि लालीपरी त्या पुढे आम्ही आलेलो आहे. तसं आलेलो आहे आता पुढे नर्मदा परिक्रमा रोड आहे. नर्मदे या ठिकाणी जर पाहिलं तर हा टी पॉईंट होतो. जर इकडे न जाता आपल्याला कुंभावरून आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आहे ना हा ब्रिज येतो. हा ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आहे या ठिकाणावरून. नर्मदे या ठिकाणी बघा आता परिक्रमा मार्गाचा एक बोर्ड आहे. ते एक ॲरो दिला आहे. ॲरोप्रमाणे आपल्याला ह्या साईडला एक जो मंडला रोडवरून पहिला जो घाट लागतो मंडला रोडला, जो आपण कुंभा घाटवरती गेलो होतो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला ह्या रोडने असा हा मार्ग आहे परिक्रमा. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना कुंभगाववरून आहे ना परत चेरी, लालीपुरी आणि परत हायवेला येतो. हायवे सोडल्याच्या नंतर पाट्यावरून भावलला परत असा हायवे लागतो. आणि ही मैयाच्या इथं पण आपल्याला बॅकवॉटर इथं पण दर्शन होतं या ठिकाणी. आणि आपण भावलला त्याच्यानंतर होतं नर्मदे. इतना बुरा लगता है. अरे नहीं, अच्छा है ये. नर्मदे हर माँ श्री नर्मदे हर हर महादेव, खाओ, अच्छे अच्छे वीडियो हर हर गंगे, बनाओ. हर हर नर्मदे. सभी देवी देवताओं की जाओ. बाबा कितने खा रहे बादाम, एक ही इसमें. अरे बाप, सब मैया की कृपा है. बादाम खाना है मैया की कृपा है.
वो भी खा लो। ये क्या है? रस्सी है वो। ये रस्सी भी खा रहे हैं हम। अंजीर, अंजीर इससे ब्लड शरीर का आता रहता है, ज़्यादा बढ़ता रहता है, इससे सबसे अच्छी चीज़ है ये। लेकिन मुझे ये पसंद नहीं, गीले वाले पसंद है, जो फल रहते वो पसंद है। ये सुखा के मैंने कभी खाए नहीं है। ये क्या होते हैं? ये गुड़ अच्छा लगता है। अंगूर खा लिए? बाजी आप खाओगे अंगूर? देखो हो गया ते यार. या ठिकाणी आत्ता आपण आहे ना दुपारचे आहे ना 2 वाजले. 2 वाजता आपण भावल या ठिकाणावरून पुढे आहे ना चढून आल्याच्या नंतर आपल्याला थोडेसे कामी आहे ना विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन पुढे निघल्याच्यानंतर चिराई डोंगरी ही आहे ना नवलगिरी महाराज यांची तपस्थळी आहे. त्या ठिकाणी आपल्याला इथून 3 किलोमीटर अंतरावरती आणि त्याच ठिकाणावरून आपल्याला पुढे आहे ना बबैया हे जे आहे हे गरम कुंड आहे आणि नर्मदा तपोवन आश्रम आहे या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी आपल्याला जी आहे ना नर्मदा उत्तर वाहिनी आहे, त्याच ठिकाणी बबैया या ठिकाणी नर्मदा उत्तर वाहिनी पण आहे. आणि चिराई डोंगरी या ठिकाणी नवलगिरी महाराजची तपस्थळी या ठिकाणी. आणि आपण आता हा जो हायवे लागतो आहे आपल्याला, हा जो हायवे हा 30 नंबर नॅशनल हायवे. पण या हायवेला आहे ना गाड्या भरपूर आहेत आणि या हायवेने चालायचं म्हणजे आपल्याला महानर्मदाचं आहे ना, महानर्मदाचं दर्शन आहे ना या साईडला आहे. आम्ही किनारा मार्गेच चाललेलो आहे या ठिकाणावरून. पण आम्ही आत्ता ज्या ठिकाणी 8 किलोमीटर अंतरावरती आमची रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था आहे नर्मदेयार या ठिकाणी. आपण आहे ना 30 नंबर हायवेवरून मंडला या इकडे झाला. ह्या ठिकाणी इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती चिराई डोंगरी आहे. आणि ह्या चिराई डोंगरी ह्याच ठिकाणी नवलगिरी महाराज यांची तपस्थळी आहे. त्यांनी तपस्थळी तप केलं होते या ठिकाणी. इथे एक त्यांचा आश्रम पण आहे नवलगिरी महाराज यांचा आहे, बरोबर मैया किनारे आश्रम आहे या ठिकाणी. आणि आपण पुढे बबैया या ठिकाणी गरम कुंड या ठिकाणी आपल्या आजचा रात्रीचा विश्राम व्यवस्था आहे नर्मदे या ठिकाणी आहे ना. आपल्याला ह्याच मार्गावरती वीरांगना महाराणी दुर्गावती हे आहे ना त्यांचा एक आहे ना स्टॅच्यू ऑफ युनिटी हे इथे आपण पाहिलं आहे. हे या डोंगरी मार्गावर नर्मदे किंवा हा आमचा बबलिया गरम कुंड ह्या ठिकाणी जाण्याचा 30 नंबर हायवे आहे. आणि ह्या हायवेमधून आहे ना असं सुंदर असा आहे ना हा जो नॅशनल हायवे डोंगर तोडले, किती मस्त असा एक रस्ता बनवलेला आहे डोंगर तोडून. त्याच्यामधून एक टॅनल झाला असता, पण इथे एक टॅनलचं खनिज नसल्यामुळं हा टॅनल न झाल्या, नाही तर इथे एकदम टॅनल झाला असतं मस्त या ठिकाणी. यार बोल. मी पहिली राहील माझ्या गावातून. पांडुरंगाच्या वारीची? नाही, परिक्रमेची मैयाच्या. अच्छा, तू तशी पहिलीच आहे ना परिक्रमेमध्ये गावातून? माझ्या गावातून. मग पहिली परिक्रमे? माझं नाव राहील. अरे वा 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 वा. हा म्हणजे माझं नाव आलं तर माझ्या मिस्टराचं नाव आहे. अरे वा वा. नर्मदे यार. क्या गया है वन विभाग के तरफ से ये बच्चों को ये पौधा लगाओ, झाड़े बचाओ, यही प्रशिक्षण है ये बच्चों के लिए वन विभाग की तरफ से. नर्मदा या ठिकाणी बघा आपण मंडलाळ रोडला आहे ना हवेवरून आल्याच्या नंतर आपल्याला हा गेट लागतो ना नर्मदा परिक्रमा तपोवन आश्रम हा आश्रम आहे. आणि ह्या आश्रम हा बरोबर आहे ना आपल्याला हवेवरती भेटेल. हा आश्रम हा 30 नंबर हवे या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या हवेवरती हा आपल्याला तपोवन आश्रम नर्मदेयार या ठिकाणी बघा आमचा हा आश्रम. या आश्रमावरती आलो आहे आत्ता आम्ही या ठिकाणी. आणि
हा जो आश्रम आहे ना हा तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे आहे ना एक गरम कुंड बबैया या ठिकाणी हा आश्रम आहे नर्मदे